नमस्कार मित्रांनो, मी सुनील मुंगीर. आपल्या चॅनलच्या सर्व मित्रपरिवारांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. आज एक विषय आपल्या सर्व महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी घेऊन आलो आहे. दिव्यांग सहायता पोर्टलवर काही अडचणी निर्माण झाल्या आहेत, ज्या जेणेकरून दिव्यांगांना त्या भेडसावत आहेत. त्याचा आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. तर विषय असा आहे की दिव्यांग सहायता पोर्टल आत्ता एक कुठले जरी पोर्टल चालू झाल्यानंतर त्याला तांत्रिक बिघाड अडचणी येतच असतात. कारण आपल्या महाराष्ट्रात दिव्यांगाची संख्या भरपूर आहे. त्यामुळे दिव्यांगांचा डाटा गोळा होत असताना त्याचा रॅम्प खूप मोठा आहे. त्यामुळे दिव्यांगांना घाबरून न जाता माझा UID नंबर टाकला, मला OTP येत नाही, माझे डॉक्युमेंट सबमिट होत नाहीत, याबद्दल आपल्याला लवकरच दिव्यांग मंत्रालयाकडून ह्याची माहिती दिली जाणार आहे. तात्काळ आपल्याला कळवलं जाईल की जे आपला OTP का येत नाही, आपल्याला काही तांत्रिक प्रॉब्लेम नेटवर्कचा असू शकतो. कारण हे ॲप आत्ता विकसित झाल्यामुळे दिव्यांगांना, महाराष्ट्रातल्या बऱ्याच दिव्यांग एकाच ॲट अ टाईम आपला जे लॉग इन करत आहेत, त्यामुळे सुद्धा हा हँग होऊ शकतो किंवा लोड येऊ शकतो. त्यामुळे दिव्यांगांना माहीत नसल्या कारणाने आम्ही वरिष्ठ स्तरावरून दिव्यांग मंत्रालयाच्या चर्चा केल्यानंतर असं लक्षात आले की दिव्यांगांनी थोडं शांततेत आपली लॉग इन करावे. कारण सर्वच जण एकदाच जर लॉग इन करत बसले, तुम्हाला जर लॉग इन करायचं म्हणजे की तुम्ही UID नंबर टाकतात, लगेच तुम्हाला OTP येणार आणि बाकीचं हे करतात. तसं न करता आधी पूर्ण त्याची माहिती वाचा. तुम्हाला PDF दिलेला आहे. त्या PDF मध्ये काय काय तुम्हाला कोणती योजना घ्यायची, कशा प्रकारची घ्यायची. संजय गांधी निराधार आता 1 एप्रिलपासून म्हणायत, परंतु अजून दिव्यांग मंत्रालयाकडून स्पष्ट झाल्यानंतर आपल्या सर्व दिव्यांगांना त्या सूचना सुद्धा दिल्या जातील की जेणेकरून दिव्यांगांना, आज बरेच दिव्यांग आहेत ग्रामीण भागात की त्यांना ह्या दिव्यांग सहायता पोर्टल म्हणजे काय हेच माहीत नाही. तर माझं एवढंच म्हणणं आहे की दिव्यांग मंत्रालय जिल्हा स्तरावर एक दिव्यांगाचा कॅम्प असा 2-3 दिवसाचा किंवा 10 दिवसाचा जरी घेतला तर जिल्ह्यातले सर्व दिव्यांग बांधवांची दिव्यांग सहायता पोर्टलवर नोंद होऊ शकेल. बऱ्याच दिव्यांग मतिमंद आहेत, काही अतितीव्र मतिमंद आहेत, काही दिव्यांग आहेत की ज्यांना स्वतःचं साधनसुद्धा नाही की त्यांना असं जाऊन तिथं माहिती घेऊ शकतात. साधा मोबाईल वापर त्याला माहिती कोणी देणार नाही. त्यासाठी माझं मत आहे की जिल्ह्याच्या ठिकाणी एक चांगला कॅम्प जर घेतला तर दिव्यांगाची तळागाळात एकही दिव्यांग ह्या पोर्टलवर नोंद 100% करू शकेल. परंतु हे करत असताना आपल्या जिल्हा स्तरावरून माहिती प्रसारित करून आज जे दिव्यांग आहेत की भीती आहे की त्यांना माझी पगार बंद होईल, परंतु पगार कुठलीही बंद होत नसती. फक्त आपली UID कार्डला आधार लिंक नसल्यामुळे, KYC केलं नसल्यामुळे आपली पगार बंद पडत आहे. ज्यावेळेस आपण KYC केल्यानंतर आपली पगार पूर्ण चालू होऊ शकते. ह्याच्यात कुठंही शंका मनात बाळगायची काही गरज नाही. अजून तुम्हाला माहितीस्तव सांगण्यात येते की दिव्यांग पोर्टल सहायता सुरळीत होण्यासाठी अजून थोडा कालावधी लागू शकतो. कारण ह्या दिव्यांगाची संख्या जास्त असल्यामुळे ह्या साईटवर खूप लोड येत असल्या कारणाने साईट OTP न येणे, तुमचे डॉक्युमेंट अपलोड न होणं, हे वेळ लागत आहे. थोडे गडबड करू नका. शांततेत सर्वांनी आपली माहिती दिव्यांग सहायता पोर्टलवर भरावी संकेतस्थळावर, आणि आपल्याला पूर्ण याचा लाभ घेता येईल. असे माननीय दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव माननीय तुकाराम मुंडे साहेबांनी अशा सक्त आदेश दिलेले आहेत की कुठल्याही दिव्यांगाने घाबरून न जाता आपण स्पष्ट, जरा टाईम लागेल की माहिती गोळा व्हायला, आणि आपल्या दिव्यांग बांधव जरा जास्तीत जास्त आपल्या दिव्यांग बांधवापर्यंत व्हिडिओ जाऊ द्या, माहिती द्या की बाबा आपल्या दिव्यांग सहायता पोर्टलमुळे आपल्या दिव्यांगांना जे संजय गांधी निराधार योजना टाईमवर भेटत नव्हती, मग आता दिव्यांग सहायता पोर्टलमुळे महिन्याच्या 5 तारखेला किंवा 1 तारखेला जे बी ठरण त्याप्रमाणे मिळेल. परंतु आपल्या गावातील, आपल्या तांड्या वस्तीवरील जे दिव्यांग बांधव राहतात त्यांना आवर्जून कळवा. हीच ईश्वर सेवा आहे. आपले दिव्यांग बांधव थोडा
हे करतात की बाबा ह्याला सांगितलं तर ह्याचा फायदा, त्याचा सांगितलं त्याला फायदा न करता आपण जर एकूण एकाला सहकार्य केलं तरच आपला दिव्यांग मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल. आपण लाईक करा, सबस्क्राईब करा. का मित्रांनो, तुम्ही प्रतिक्रिया देत नाहीत? म्हणजे ज्यावेळेस तुम्ही प्रतिक्रिया दिल्यानंतर आम्हाला कळते की नवीन विषयामध्ये काय सुधारणा करायची, त्यासाठी आम्ही सुधारणा करतो. परंतु आपण प्रतिक्रिया जर दिली तर आम्हाला नवीन विषयामध्ये चांगल्या प्रकारची सुधारणा करून दिव्यांग बांधवांपर्यंत चांगला व्हिडिओ तयार करता येईल. यासाठी मी पुन्हा विनंती करत आहे की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थांबूया इथं आता.